नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पंढरपुरातून आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या संदर्भात पंढरपूर पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा पराभव झालाय. भाजपच्या समाधान आवताडे यांनी तिथं विजय संपादन केलाय. आवताडे यांनी 3716 मतांनी आपला विजय संपादन केलाय. पंढरपूरमध्ये झालेला हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव त्यांना मोठा धक्का मानला जातोय. ही पोटनिवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपनं अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती. या निवडणुकीत समाधान आवताडेंनी विजय मिळवत भालकेंना धोबी पछाड दिलाय. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार राज्यात स्थापन झाल्याच्या नंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतला त्यांचा हा पहिला पराभव आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन सुद्धा भाजपच्या उमेदवाराचा पराभव करू शकले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी सुद्धा हा एक धक्का मानला जातोय. या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने भाजपने विजय मिळवलेला आहे आणि महाविकास आघाडीला धक्का बसलाय पराभवाचा, त्याबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात. जनतेचे मनापासून आभार मानतो की भारतीय जनता पक्षावर तिथल्या जनतेनं विश्वास दाखवला आणि गेल्या 1.5 वर्षातल्या महाविकास आघाडीच्या गैरकारभाराला, भोंगळ कारभाराला, भ्रष्टाचारी कारभाराला एक प्रकारे आरसा दाखवण्याचं काम हे पंढरपूरच्या जनतेने त्या ठिकाणी केलंय. माझं वक्तव्य असं होतं की तुम्ही आवताडेंना निवडून द्या, योग्य वेळी या सरकारचा करेक्ट कार्यक्रम मी करतो. आजही मी त्याच्यावर कायम आहे. योग्य वेळ जेव्हा येईल त्यावेळेस तो कार्यक्रम करायचाच आहे. आज मात्र लढाई कोरोनाशी करायची, आज सरकारशी लढाई करायची नाही आहे. आजची लढाई ही आपली सगळ्यांची कोविडशी आहे. पंढरपूर विधानसभेच्या विजयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा ऐकूयात. सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं पंढरपूरची जी जागा महाविकास आघाडी सरकारने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. जे दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्री, सर्व तिन्ही पक्षांचे मंत्री त्या ठिकाणी ठाण मांडून तन मन धन आणि सारं सरकार पणाला लावलेलं असताना भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी दैदिप्यमान असा विजय पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी मिळवलेला आहे. आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला या आवताडींच्या निमित्तानं, विजयाच्या निमित्तानं या ठिकाणी लाभलेला आहे. दरम्यान पंढरपूरचा विजय हा महाविकास आघाडी सरकारवरचा जनतेचा राग दर्शवणारा असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. राज्याचा अध्यक्ष म्हणून समाधान आवताडेंचं खूप मनापासून अभिनंदन करतो. हा विजय एका अर्थाने लोकांच्या मनामध्ये असणारा राग, रोष, अस्वस्थता ही व्यक्त करणारा निकाल आहे. कार्यकर्त्यांच्या एकत्रित लढ्याचं ते यश आहे की नाही आहे, पण लोकांच्या मनामध्ये भयंकर अस्वस्थता आहे आणि लोक आता जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे आपल्या मनातला राग व्यक्त करणार. लोक रागावलेले आहेत आणि ह्या नेतृत्वाचा, महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतृत्वावरचा विश्वास लोकांचा उडालेला आहे की उद्धवजी राज्य चालवू शकत नाही. पंढरपूरचा निकाल हा राज्याचा निकाल नसल्याचं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलंय. पंढरपूरचा निकाल म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण बदलणारा निकाल नाही. नक्कीच विजयी 3 पक्ष एकत्र आल्यावरती आम्ही विजयी व्हायला हवं होतं. मताधिक्य वाढलेलं आहे, मतांचा आकडा वाढलेला आहे, पण शेवटी काही स्थानिक गणितं असतात, त्या गणितांचा अभ्यास करता हा आम्हाला झटका बसलेला आहे महाविकास आघाडी.
पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला. तिथला उमेदवार आणि स्थानिक मुद्दे कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. उमेदवाराचा प्रश्न होता की विठ्ठल साखर कारखान्याचे जे काही थकीत त्याचे पैसे, तो एक वाद आला आणि स्थानिक मुद्दे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उभे करण्यात आले आणि त्याच्यामधूनच थोड्या मतानं राष्ट्रवादी महाआघाडीचा उमेदवार हरला. हे आम्ही ते पराजय आम्ही मान्य करतो. पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या पराभवाविषयी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे नेमकं काय म्हणालेत ऐकूयात. बंगालचा प्रश्न आहे, तिथे संघटनेचं अस्तित्व जे आहे, काँग्रेस पार्टी, त्याचे कार्यकर्ते, या सगळ्यांच्या अनुषंगानं तो विचार केला गेला आणि त्या सगळ्यांना संधी जी आहे ती देण्यात आली. पण असं करत असताना तिथे भाजपला एज नाही मिळालं पाहिजे, हा जो प्रयत्न आहे तो केला काँग्रेसने. आणि आपल्याला दिसत असेल की ज्या अग्रेसिव्हली राहुलजींनी आसाममध्ये प्रचार केला किंवा तामिळनाडूमध्ये केला किंवा केरळमध्ये केला, त्याच्या तुलनेमध्ये 1%सुद्धा पश्चिम बंगालमध्ये केला नाही. याचं कारणच असं होतं की आमचा पहिला उद्देश काय आहे, तर पहिला उद्देश आपली संघटना वाढवणे, आपल्याला सगळीकडे आपलं अस्तित्व ठेवणे, आणि दुसरा उद्देश हा आहे की BJP जे आहे ते BJP कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकली नाही पाहिजे, कारण BJP सारखा एक घातक पक्ष आता कोणताच नाही. पंढरपूरमधल्या भाजपच्या या विजयाबद्दल राज्याच्या राजकारणामध्ये याची चर्चा होतीये आणि हा विजय कसा संपादित केला, महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्रित असताना सुद्धा भाजप तिथे विजय कशी झाली याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेली आहे. आणि याचबद्दल अधिक तपशीलवार बोलण्यासाठी आता आपल्या सोबत भाजपचे सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील आहेत. धैर्यशीलजी, आज जो विजय संपादित केलेला आहे भाजपनं पंढरपूरमध्ये, 3 पक्षांचं आव्हान तुमच्या समोर होतं. महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात झाला आणि पहिली जनतेतली ही निवडणूक विधानसभेची, पण हे आव्हान तुम्ही कसं पेललं, हा विजय मिळाला, त्याच्या मागचं गणित काय होतं? याच्या मागचं गणित असं होतं की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रशांत परिचारक, समाधान आवताडे आणि रणजितसिंह मोहिते पाटील या तिघांचा मेळ घालून एक टीमवर्क निर्माण करून दिलं या ठिकाणी. आणि सध्या जे राज्यामध्ये सरकार आहे, महाविकास आघाडी सरकार, त्याच्या विरोधातला रोष जनतेने या माध्यमातून दाखवून दिलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं फडणवीस साहेबांनी आवाहन केलं होतं इथल्या जनतेला की तुम्ही इथं करेक्ट कार्यक्रम करा, त्या पद्धतीनं मी व्यवहार करतो. आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत या ठिकाणच्या पंढरपूर आणि मंगळवेढ्याच्या जनतेनं मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. आणि आज समाधान आवताडे आमच्या सगळ्यांच्या टीमवर्कमुळे, प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, समाधान आवताडे, भारतीय जनता पार्टीचे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि विशेषतः या ठिकाणचा मतदार, जो या महाविकास आघाडीच्या कारभाराला कंटाळलेला होता, त्यांनी उत्तर दाखवून दिलेलं आहे या माध्यमातून. आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी अनेक उपसा सिंचन योजना असतील, मंगळवेढ्याचा 36 गावांचा पाण्याचा प्रश्न असेल, असे प्रश्न कायम प्रलंबित ठेवले. प्रत्येक वेळेस किरकोळ GR काढायचे, काहीतरी करायचं, लोकांना बोल थापा द्यायच्या, वारंवार फसवेगिरीचं काम महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी केलं. या ठिकाणी जर आपण इलेक्शन पिरियड मध्ये पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडी सरकारमधील निम्म मंत्रिमंडळ प्रचाराला होतं. अगदी गल्ली बोळातनं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांपासून सगळे कॅबिनेट मंत्री दारोदारी फिरलेले आहेत. तरी सुद्धा मला एक विचारायचं आहे, या निवडणुकीच्या काळातच तुमची जी स्ट्रॅटेजी होती गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस, जे नेते येतील त्या सगळ्यांना घेणं, ताकद वाढवणं, अशाच प्रकारचं उत्तर सुद्धा तुम्हाला देण्यात आलं. भाजपचे सुद्धा काही नेते ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना दिसले, ताकद वाढवताना दिसले. त्याचा काही फायदा नाही झाला राष्ट्रवादी काँग्रेसला? नाही, बिलकुल नाही झाला. काय कारण त्याच्या मागे? कारण का फक्त नेते निघून गेले. नेत्यांच्या मागचे जे पक्षावर निष्ठा ठेवून असलेले जे कार्यकर्ते ते जागेच राहिले. आम्ही त्यांना जागेवर ठेवण्यात यशस्वी ठरलो. यामध्ये विशेष वाटा उमेश परिचारक आणि आदरणीय आमदार रणजितसिंह मोहिते पाटील या दोघांनी बारीक मायक्रो प्लॅनिंग केल्यामुळं
नुसती नेते मंडळी गेली आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा जागेवरच राहिला आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी निवडून आणला. पण धैर्यशीलजी, मंगळवेढा परिसरातली जी गावं आहेत तिथल्या पाण्याच्या प्रश्नाचा सुद्धा मुद्दा गावोगावात कानोकानी चर्चेला गेला. त्या पाण्याचं कसं करणार? या ठिकाणी आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब जेव्हा डेप्युटी सीएम होते महाराष्ट्राचे, त्यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण ही योजना पूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी किती उपयुक्त आहे हे वारंवार सांगितलं. आणि ही योजना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लोकसभा इलेक्शनच्या वेळेस त्यांना ही लक्षात आली आणि त्यांनी जागतिक बँकेच्या टीमला सर्व्हे करायला लावला. योगायोगाने आमचं सरकार आलं नाही, त्यामुळे ह्या गोष्टी प्रलंबित राहिल्या. आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी अकलूजच्या सभेत सांगितलेलं होतं की नदी जोड प्रकल्प हा देशभर मोठ्या प्रमाणावर राबवणार आणि दुष्काळी भागातल्या जनतेला न्याय देणार. परंतु अलीकडे असं दिसते की ह्या धरणातनं पाणी पळवून न्यायचा कार्यक्रम काही मंडळी करताना दिसत आहेत. नाही, पण मग एकच सेकंद विलास, बारामतीत आपण पाहिलं ना उजव्या कालव्याचं काय झालं नंतर तेच तर आश्वासन तुम्हाला मूळ मिळालं होतं. आता काय करणार? पाणी पळवून नेलं. फलटणचं, सांगोल्याचं, पंढरपूरचं आणि माळशिरसचं पाणी नीरा उजव्या कालव्याचं पळवून नेलं, जे की मूळ योजनेमध्ये ह्या तालुक्यांसाठी राखीव असलेलं आहे. तेच फडणवीस साहेबांनी सरकार असताना GR काढून या मूळ पाणी जो नीरा देवदारचं पाणी ते दिलं होतं. पण मग आता अपेक्षा आहे की हे पाणी पुन्हा मिळेल तुम्हाला? कारण इथे प्रश्न तर याचा अर्थ सरळ आहे ना की भालक्यांच्या निधनानंतर त्यांच्या भावनेचा विषय नव्हता, तर पाण्याचाच प्रश्न होता. नक्कीच आम्ही संघर्ष करणार, संघर्ष करून पाणी मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि सोलापूर जिल्ह्यावर पाण्याचा अन्याय होता कामा नये या दृष्टिकोनातून आमची टीम आता जोरात बांधली गेलेली. नक्कीच आम्ही सगळे लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे मोठ्या प्रमाणावर संघर्ष करतील आणि पाणी मिळवून देतील. धैर्यशीलजी, तुम्ही सोबत राहाच. आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आता आपल्या सोबत आहेत. वीरेंद्र, निवडणुकीचा निकाल लागलेला आहे, पण आता कोरोनाची काय परिस्थिती आहे हे सुद्धा महाराष्ट्राला जाणून घ्यायचं पंढरपुरातली, कारण ती परिस्थिती सुद्धा अत्यंत महत्वाची असेल किंवा त्याच्याबद्दल जाणून घेणं महत्वाचं असेल. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तसं म्हणताल तर सर्वच पक्षीयांनी जे काय आहे कोविडचे नियम हे पायदळी तुडवलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याचा उद्रेक लोकांमध्ये म्हणजे झालेलाच आहे. रोज 200-300 पंढरपुरात आणि 300-400 मंगळवेढा तालुक्यात असे रुग्ण सापडत आहेत. आणि सगळ्यात म्हणजे दुर्दैवी हे आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका ठिकाणी बोलताना सांगितले की हे सगळं झालेलं आहे त्याला जबाबदार पंढरपूरचे नागरिकच आहेत, आम्ही काही गोष्टी टाळू शकत नाही. त्यामुळे आता असं झालेलं आहे की निवडणूक झाल्यानंतर ना जनताला मात्र स्वतः तोंड द्यावं लागत आहे. काही ठिकाणी राजकीय लोकांनी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ज्या पद्धतीने ज्या उत्साहाने निवडणूक हाताळली गेली राजकीय पक्षांकडनं त्या मानाने हा विषय हाताळताना कुठेतरी कमी पडतंय सर्वच राजकीय पक्ष असं एकंदरीत दिसत आहे. बर धैर्यशीलजी, आता निवडणूक झाली, ठीक आहे, भाजपचा उमेदवार जिंकला, राष्ट्रवादीचा हरला, पण आता सगळेजण मिळून पक्षीय राजकारण सोडून कोरोनाच्या विरोधात एकत्र येणार का नाही? नक्कीच आलं पाहिजे. माझं तर मत आहे सगळ्या पक्षांनी एकत्रित येऊन जनतेला आता मोठ्या प्रमाणावर आधार देणं गरजेचं आहे. मेन म्हणजे शासनाने प्रत्येक गाव पातळीवर ज्या गावामध्ये खाजगी डॉक्टर्स आहेत तिथं कोविड केअर कम्युनिटी कोविड केअर सेंटर्स उघडले पाहिजे, जेणेकरून आज कोरोनाच्या ज्या फर्स्ट स्टेज मधली लोक मोठे मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बेड अडवत आहेत, ते जर गाव पातळीवर रोखले गेले आणि त्याच्यावर वेळीच उपचार झाले तर ते लास्ट स्टेजला जाणार नाही. यासाठी गव्हर्नमेंटने पुढाकार घेऊन तातडीनं परवानग्या दिल्या पाहिजेत. ज्या त्या गावातल्या डॉक्टरांचे ग्रुप्स केले पाहिजेत, तिथल्या ग्रामपंचायती असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायत असेल, पुढाकार घेतला पाहिजे. या बाबतीत आम्ही वारंवार प्रशासनाला विनंती करतोय की आपण या ठिकाणी परवानग्या द्या डॉक्टर लोकांना, की जेणेकरून लास्ट स्टेजला जे आज पेशंट जात आहेत ते आपल्याला लहान प्राथमिक अवस्थेत असताना उपचार करता येईल. मला एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये आज निकालातून जे चित्र दिसलं ते स्पष्टपणे असं होतं
की भाजप हे अजिंक्य नाही, भाजपला हरवता येऊ शकतं, भाजपला रोखलं जाऊ शकतं, त्याच्यासाठी विरोधकांची एकजूट गरजेची आहे. हा फॉर्म्युला तिकडे विरोधकांना सापडलेल्या भाजपच्या, आता भाजपला सुद्धा फॉर्म्युला सापडलेला आहे का महाराष्ट्रात पंढरपूरमध्ये सगळे विरोधक आल्यानंतर सुद्धा आपण जिंकू शकतो, सगळे एकत्र आल्यावर सुद्धा? नक्कीच आम्हाला फॉर्म्युला सापडलेला आहे. आणि मला पश्चिम बंगालच्या बाबतीत विशेषतः बोलायचं आहे की जिथं आमचे 3 आणि 5 आमदार होते, आज आम्ही 80-90च्या आसपास त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. म्हणजे आमची ताकद पक्षाची त्या ठिकाणी वाढलेली आहे. आणि फडणवीस साहेबांनी प्रत्येक मायक्रो प्लॅनिंग आता सुरू केलेलं आहे की जे काही भारतीय जनता पार्टीच्या टीम्स असतील प्रत्येक तालुका लेवलला सगळ्यांच्यात मेळ घालणे आणि तो टीम वर्क कसा होईल हे कटाक्षानं पाहिलं जातं. सर, तुम्हा पंढरपूरकरांना फडणवीस असं म्हणाले होते की तुम्ही आवताडेंना एकदा निवडून द्या, यांचा कार्यक्रम करा, राज्यात मी यांचा कार्यक्रम करतो असं म्हणाले. त्या कार्यक्रमाबद्दलची काही कुणकुण आहे का तुमच्याकडे? काय कार्यक्रम आहे त्यांच्या डोक्यात? नाही, सध्या पक्षाने आम्हाला एकच कार्यक्रम सांगितलेला आहे की कोविड मध्ये जे जनता अडकलेले त्यांची सेवा करा आणि त्याच्यासाठी काय काय लागते निधी उभा करा, त्यांना हॉस्पिटलायझेशन असेल, तिथं आलेल्या त्यांच्या बरोबरच्या नातेवाईकांचं जेवणाचं व्यवस्था असेल, वॅक्सिनेशनचं रजिस्ट्रेशन असेल. सध्या पक्षाचा आदेश हाच आहे की ठीक आहे, म्हणजे कोरोनाचा कार्यक्रम करायचा असा आदेश तुम्हाला आता तरी दिलेला आहे. राजकीय कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काही सांगितलं गेलेलं नाहीये. धैर्यशीलजी, तुम्ही सोबत राहात. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर सुद्धा याच अनुषंगानं आणखी काही नेत्यांसोबत आपल्याला बोलायचं आहे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कौल कुणाला याची आपण चर्चा करतोय. आज राज्यामध्ये 5 विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. यात पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखवून दिलेला आहे. तामिळनाडूमध्ये डीएमकेनं सत्ता खेचून आणलेली आहे 10 वर्षानंतर. तर डाव्यांच्या हाती केरळ पुन्हा गेलेला आहे. पुदुच्चेरीमध्ये आणि आसाममध्ये भाजपनं आपली ताकद दाखवून दिलेली आहे. तर इकडे पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपनं विजय संपादन केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला धोबी पछाड देत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे. समाधान आवताडे या भाजप उमेदवाराचा तिथं विजय झालेला आहे. तर भगीरथ भालकेंना मात्र पराभव पत्करावा लागलेला आहे. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. वीरेंद्र उत्पात आपल्या सोबत आहेत. वीरेंद्र, तुम्ही ही संपूर्ण निवडणूक जवळून बघितलेली आहे. या निवडणुकीचं विश्लेषण कसं कराल? महाविकास आघाडी चा उमेदवार 3 पक्षांची जर बेरीज एकत्र केली तर भाजप त्याच्या पुढे कुठेही उभं राहू शकत नाही असं प्राथमिक चित्र होतं. सहानुभूतीची लाट सुद्धा कदाचित असू शकली असती, कारण राष्ट्रवादीचे जे आमदार दगावले त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याच घरातला उमेदवार होता. अशा सगळ्या जमेच्या बाजू असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव का झाला? राष्ट्रवादीच्या हातात होती. राष्ट्रवादीकडून जर का उमेदवार जाहीर झाला असता, जेव्हा भारत भालके यांचं निधन झालं तेव्हा राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केला नाही आणि त्यांनी चाचपणी केली. मध्ये पार्थ पवार यांचं सुद्धा नाव चर्चेत आलं. एकंदरीत त्यांचा ठोस असे काय भूमिका नव्हती. त्यामुळं जी भावनिकता होती, सिंपतीची होती, ती हळूहळू कमी होत आली. आणि जेव्हा महायुतीने समाधान आवताडे यांची उमेदवारी जाहीर केली, प्रचारक कुटुंबियांनी एकदम समंजस भूमिका घेतली आणि समाधान आवताडेंना उमेदवारी दिली. त्याच्यानंतर शेवटच्या क्षणाला भगीरथ भालके यांची उमेदवारी जाहीर केली. तिथून पहिल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा एकंदरीत जो आता त्यांच्या डोक्यात जो प्लॅन होता तो फसला. आणि त्याच्यानंतर निवडणूक यंत्रणेमध्ये त्यांनी सभा घेतल्या, स्वतः गाठी घेतल्या. मात्र महायुतीची जी टीम होती, देवेंद्र फडणवीस यांनी नवीन सोलापूर जिल्ह्याची तयार केलेली, त्यात आमदार प्रशांत प्रचारक असतील, रणजितसिंह मोहिते पाटील असतील, रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार असतील, गोपीचंद पडळकर असतील, ज्यांनी स्टार प्रचारक भाजपचे होते, त्यांनी सगळ्यांनी
व्यवस्थित प्लॅनिंग केलं, प्रत्येकाला त्यांची जबाबदारी दिली होती हा. आणि त्या जबाबदारीनुसार त्यांनी काम केलं. प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या सभा घेतल्या, लोकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि सगळ्यात मोठं त्यांनी हे लोकांच्या मनात बिंबवलं की ही जी निवडणूक आहे ती भावनिकतेवर लढता येणार नाही, विकासावर लढावी लागणार आहे. 35 गावचा प्रश्न आहे आणि पंढरपुरात पण विकास झालेला नाही. या सगळ्या गोष्टी त्यांच्या पथ्यावर पडल्या. ठीक आहे, पण वीरेंद्र मुद्दा हा सुद्धा आहे, जर हा उमेदवार महाविकास आघाडीचा होता तर खरोखरच महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवली गेली की राष्ट्रवादीची ही निवडणूक आहे, राष्ट्रवादीच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे म्हणून केवळ राष्ट्रवादीने ही निवडणूक लढली? कारण आम्हाला इथून जे दिसलं तिथे शिवसेनेचे कोणी स्टार प्रचारक तिथे आलेत आणि शक्तीनं लढतायत असं दिसलं नाही. काँग्रेसचे काही दिग्गज नेते तिथे गेलेत, ते लढतायत असं दिसलं नाही. काय नेमकं ग्राउंडवर चित्र होतं? हा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून की राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवली गेली? खरं तर ही निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजप उमेदवार मध्येच होती आणि खरी तर म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक होती आणि त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये रस्सीखेच भरपूर झाली. स्वतः हे दोन्ही नेते देवेंद्र फडणवीसांनी एका दिवसात 7 सभा घेतल्या आणि अजित पवार यांनी सभा पण घेतल्या आणि 2 दिवस ते तळ ठोकून होते पंढरपूरमध्ये, गाठीभेटी घेत होत्या आणि जेणेकरून काही झाली तरी ह्या निवडणुकीमध्ये जिंकायचा असा दोन्हीकडनं निर्धार करण्यात येत होता आणि त्याचे प्रयत्नही करण्यात आले. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच होती. मित्रपक्ष तसे म्हणायचं भाजपमधले सदाभाऊ खोत मित्रपक्ष मधले होते, काय होते, पण राष्ट्रवादीचे मेन स्टार प्रचारक इथं दाखल झालेले होते. तसं बाकीच्या ह्याच्या जे पक्ष होते महाविकास आघाडीमधले ते शेवटी आले. गुलाबराव पाटील आले, त्यांनी सभेमध्ये भाषण केलं आणि काँग्रेसकडनं पण नाना पटोले आले होते. पण त्यांचा म्हणावा तितका प्रभाव म्हणजे त्यांना जे काही मुद्दे मांडायचे होते ते त्यांना योग्य जे लोकांना फील होतील हे मांडता न आल्यामुळे हा त्यांना फटका बसला. खरं तर राजकारणात जर तरला फार अर्थ नसतो, पण त्याची चर्चा नेहमी होत असते. भारत भालके यांच्या घरातला उमेदवार जरी दिला असला भगीरथच्या रूपानं, पार्थ पवार उमेदवार असते तर चित्र वेगळं राहिलं असतं का? खरं तर पार्थ पवारांची उमेदवारी जेव्हा जाहीर झाली तेव्हा राष्ट्रवादी मधल्या लोकांनी त्याला प्रखर विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की पंढरपूरचा एक वेगळा पॅटर्न आहे, बाहेरचा उमेदवार इथं चालणार नाही असं राष्ट्रवादीच्या गोट्यातनं सुद्धा बोललं जात होतं. खरं तर त्यावेळेसच जे राष्ट्रवादीचा इथला मेन जो आहे बालेकिल्ला म्हणजे विठ्ठल परिवार त्याच्यामध्ये दुफळी पडली. काही जणांनी पार्थ पवारांना उमेदवारी द्यावी असं मत मांडलं, कारण काही जणांचं भगीरथ भालकेंना केवळ दिग्वंत आमदार भारत भालके यांचं पुत्र म्हणून उमेदवारी द्यावी ह्याला विरोध होता आणि त्यांना काही जणांनी अशी पण भूमिका मांडली की पार्थ पवार आले तर कदाचित पंढरपूरचा विकास होऊ शकतो. पण एकंदरीत बघितलं तर पार्थ पवारांना प्रचंड विरोध झाला असता, कारण ह्याच्या आधी पंढरपूरमध्ये तसं झालेलं आहे. त्यामुळे पार्थ पवारांची उमेदवारी अजित पवारांनी कानोसा घेतला असं म्हणू शकतो, पण ती पुढे नेली नाही. पार्थ पवारांना उमेदवारी. आपल्यासोबत वीरेंद्र, आपल्यासोबत धैर्यशील सुद्धा आहेत. धैर्यशीलजी, एक काळ सोलापूरच्या जनतेनं असा बघितला आहे की सोलापुरातल्या 4 दिग्गज घराण्यांमध्ये आपापसात फारसं पटत नव्हतं, पण मग गेल्या काही काळात असं काय नेमकं फडणवीसांनी केलं की सगळ्यांचं समाधान झालं आणि तुम्ही सगळेजण एकत्र काम करायला लागलात आणि समाधान निवडून आलं? योग्य मेळ घालून दिला आणि सगळ्यांनी सगळे अनुभव घेतले. पुन्हा एका दिलाने या जिल्ह्याच्या विकासासाठी राबायचं असं सगळ्यांचं ठरलं. सोलापूर जिल्ह्याचा पुन्हा एकदा दबदबा निर्माण व्हावा यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, विजयकुमार देशमुख, राजाभाऊ राऊत आणि देशमुख साहेब असं सगळ्यांनी टीम वर्क करायचं ठरवलं. त्याच पद्धतीने आमचे खासदार निंबाळकर साहेब.
इतक्या दशकांपासून म्हणजे मोहिते पाटील घराण्यातले सगळ्यात जुने जर का भाजपातले कोणी असतील तर तुम्ही आहात. तर तुम्हाला असं वाटतं की या नवीन लोकांना बरोबर घेऊन काम करण्यात अडचण आली का? एका बैठकीत सगळं काही आलबेल झालं आणि सगळे कामाला लागले? नाही, एका बैठकीत झालं. बर, या निवडणुकीतून असं दिसलं का? खरं तर माढातली निवडणूक आम्ही सगळ्यांनी बघितली, लोकसभेची निवडणूक असेल, सोलापूरची निवडणूक असेल, मोहिते पाटील हे घराणं महाराष्ट्राच्या राजकारणातून आता साईडलाईन झालंय असं चित्र गेल्या काही वर्षात दिसलं होतं. पण आता कमबॅक झालंय का? आणि पुन्हा एकदा आजच्या निवडणुकीतून सुद्धा सिद्ध झाले का की मोहिते पाटलांचं नाणं राजकारणात अजून सुद्धा खणखणीत आहे? आम्ही कधीही राजकारणाच्या बाहेर गेलो नाही. सोलापूर जिल्ह्याच्या जनतेच्या विकासासाठी आमचं घराणं कायम राबत आलेलं आहे. आमचे आजोबा सहकारमर्षी शंकरराव मोहिते पाटील, त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील, आणि आता आमच्या तिसऱ्या पिढीत रणजितसिंह मोहिते पाटील. त्यामुळे आम्ही जिल्ह्यापासून कधी लांब गेलेलो नाहीये. गैरसमज पसरवले गेले जिल्ह्यामध्ये, परंतु पुन्हा आता जिल्हा या माध्यमातून जुळताना दिसून येतो. नक्कीच. धन्यवाद धैर्यशीलजी, तुम्ही सविस्तरपणे न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आपले प्रतिनिधी सुद्धा वीरेंद्र आपल्या सोबत होते, त्यांनी सुद्धा या संपूर्ण निवडणुकीचं विश्लेषण केलं. पण स्वाभाविकपणे ज्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली ते जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, त्यांची या पराभवाच्या संदर्भातली नेमकी प्रतिक्रिया काय आहे ऐकूयात आपण. महाराष्ट्रात लढवलेली, त्या ठिकाणी मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर तालुका या दोन तालुक्यातली ही निवडणूक होती आणि दोघांच्यात सुसंवाद आम्ही दोन्ही टीममध्ये न करू शकल्यामुळं थोडासा विसंवाद निर्माण झाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालकेंना थोडक्यात पराभव पत्करावा लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि महाविकास आघाडीच्या इतर पक्षांनी चांगल्या प्रकारे मदत केलेली होती, तरी देखील आम्हाला त्या ठिकाणी दोन तालुक्यातील सर्वांनाच बरोबर घेऊन जाण्यात आम्हाला अपयश आल्यामुळं आमचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. खरं तर फार काही न बोलता शांततेत कार्यक्रम करण्यामध्ये जयंत पाटील वस्ताद मानले जातात, पण इथं मात्र त्यांचाच कार्यक्रम झालाय. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमतवर. कौल कुणाला, आणि तो कौल कुणाला आहे हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. बंगालचा गड ममता बॅनर्जींनी अभेद्य राखलेला आहे. तृणमूल काँग्रेसनं डबल सेंचुरी केलेली आहे. 200 पेक्षा जास्त जागांवर जवळपास त्यांनी आता विजय मिळवत आणलेला आहे. तामिळनाडूत द्रमुकला विजयी आघाडी मिळाली आहे. स्टॅलिन यांचा अण्णा द्रमुकला धक्का आहे हा निश्चितपणे, कारण स्टॅलिन आता तामिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री बनणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. तर तिकडे आसाममध्ये भाजपनं आपला करिश्मा दाखवत काँग्रेसला चितपट करत पुन्हा एकदा सत्ता खेचून आणलेली आहे, सत्ता कायम ठेवलेली आहे. केरळचा गड मात्र डाव्यांनी अभेद्य राखलेला आहे. आतापर्यंतचा इतिहास होता की प्रत्येक 5 वर्षानंतर केरळमध्ये सत्तांतर होतं, पण यावेळेस मात्र केरळच्या जनतेनं हा त्यांचाच आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडलेला आहे. त्यांनी पुन्हा एकदा डाव्यांवर विश्वास व्यक्त करत केरळचा गड डाव्यांच्या हातात दिलाय. पदुचेरीमध्ये मात्र काँग्रेसला धक्का बसलेला आहे. भाजपनं चंचू प्रवेश केलेला आहे पदुचेरीच्या माध्यमातून दक्षिणेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण पदुचेरीमध्ये आता भाजपची सत्ता असणार आहे. पण भाजपसारख्या बलाढ्य विरोधी पक्षाचं आव्हान थोपून धरणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी या संपूर्ण विजयाच्या नंतर नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे जाणून घेऊया. You have seen that how money power, muscle power, mafia power, and election commission, I must say, how they fought with us, just like a BJP spokesperson. Even really, I am sorry, when I raised the issue for Nandigram, you people didn't believe that how they looted. You see, the other state, full of state given one mandate, and one constituency, can they give the other mandate? Is it possible? It is not. It is totally, they were stopped surveillance, they have stopped surveillance about 3 hours,
they announce the winning, and after that they are saying something. So this is some looting is going on, some cheating is going on. We will fight in the court case. We will file the court case and we will fight for that. That is only one seat we don't mind for that, because Bengal won the match, and it is that my target was 2-1. बंगालच्या रणसंग्रामामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी, मोदी विरुद्ध दिदीचा सामना रंगलेला होता. या दिदीचं पारडं जड ठरलं. बंगालच्या जनतेनं दिदींना साथ दिली आणि त्याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता ममता दिदींचं अभिनंदन केलेलं आहे. बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 215 जागांवर सध्या आघाडीवर असलेल्या ममता बॅनर्जींचा हा एक मोठा विजय मानला जातोय. भाजपचं तगडं आव्हान पेलून पुन्हा एकदा सत्तेची हॅट्रिक मारणाऱ्या ममता दिदींचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलेलं आहे. दरम्यान आम्ही 3 जागांवरून मारलेली मजल ही मोठी आहे बंगालमधली. बंगाल कम्युनिस्ट आणि काँग्रेस मुक्त झालाय. बंगालमध्ये उजव्या विचारांचा पाया रोवला गेलाय असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावरती भाष्य केलंय. बंगालमध्ये आमच्या अपेक्षे अनुरूप जरी जागा आलेल्या नसल्या तरी देखील 3 जागांवरनं आम्ही मारलेली जी मजल आहे ही देखील मोठी गोष्ट आहे. आणि बंगालच्या निवडणुकीचं एका शब्दात विश्लेषण करायचं असेल तर बंगाल हा कम्युनिस्ट मुक्त आणि काँग्रेस मुक्त या निवडणुकीमुळे झालेला आहे. आणि बंगालमध्ये भगव्याचा बोलबाला आता सुरू झाला आहे आणि हिंदुत्ववादी विचारांना, जिथे केवळ डावे विचार होते, आता उजव्या विचारांना भक्कम पाया हा बंगालमध्ये त्या ठिकाणी लाभला आहे. दुसऱ्याच्या घरी पोरगा पैदा झाल्यानंतर इतकी मिठाई वाटतायत आणि इतके ढोल त्या ठिकाणी वाजवतायत, म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ऐकलं होतं, पण आज ते पाहायला देखील या ठिकाणी मिळत आहे. खरं तर काँग्रेसची अवस्था काय झाली हे आपण या ठिकाणी बघितलं. शिवसेनेचं तर खैर अस्तित्वच नाही आहे. राष्ट्रवादी आजच हारलेली आहे. पण जणू काही ममता दिदी त्या ठिकाणी जिंकल्या म्हणजे देशभरामध्ये तेच जिंकले आहेत अशा प्रकारचा जो काही एक आविर्भाव आणला जातोय, तो आविर्भाव मला असं वाटतं की सर्वांना समजतो. बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या पराभवाच्या नंतर राज्यातले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात. भारतीय जनता पार्टीला 5ही राज्यातल्या निवडणुकांमध्ये आणि पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे. पश्चिम बंगालला त्या ठिकाणी अजूनही निकाल अंतिम झाला नसला तरी 3 वरून भारतीय जनता पार्टीनं 84च्या आसपास जागा त्या ठिकाणी मिळवल्याचं समजतं. आणि मला वाटतं 25 टाइम्स या ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे. बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांनी मिळवलेल्या मोठ्या यशाबद्दल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा ऐकूयात. पश्चिम बंगालचा निकाल हा बंगालमध्ये ज्या प्रकारचं वादळ किंवा हवा, कृत्रिम वादळ निर्माण केलं होतं भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सरकारी यंत्रणेचा वापर करून देशभरातून मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांना तिथे बसवून देशामध्ये करोनाच्या महामारीचं संकट असताना सुद्धा या देशाचे पंतप्रधान, या देशाचे गृहमंत्री, अनेक मंत्री तिथे तळ ठोकून बसले, लाखोंच्या सभा घेत बसले. त्या सगळ्या या पोकळ वादळाचा हा पराभव. त्याचं श्रेय किंवा अपश्रेय ज्याला घ्यायचं आहे ते घेतील. पण एका स्त्रीनं, जिला आम्ही बंगालची वाघीण म्हणतो, ती वाघीण या काळात जखमी झाली, व्हीलचेअरवरती फिरत होती प्रचाराला, आणि तिने हा एक हाती विजय प्राप्त केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी ममता बॅनर्जींचं विजयाबद्दल अभिनंदन केलंय.
दिवसाआड दिवसाआड प्रधानमंत्र्यांच्या सुद्धा जे जाहीर सभा झाल्या, केंद्रातले 8-10 मंत्री तर कायम तिथे बसून होते आणि ती बंगालची ममता दिदी जी आहे ती एकटी आणि हे सगळे, अशी ही सगळी लढाई आणि रोज त्या सगळ्या बातम्या तुमच्या यायच्या. पण जशी झाशीची राणी मेरी झाशी नाही दूंगी, तसं ममता बॅनर्जींनी सुद्धा मेरा बंगाल नाही दूंगी या ईर्ष्येनं जे आहे त्या लढल्या आणि आज प्रचंड बहुमताने त्यांचा विजय होताना आपल्याला दिसतोय. या सगळ्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेक नंतर बघणार आहोत माझी सहकारी सुवर्णा सोबत काही पॉझिटिव्ह बातम्या. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एका बाजूला निवडणुकांचे निकाल असतील किंवा कोरोना संदर्भातल्या घडामोडी असतील, हे सगळं बघत असताना मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतायत. पण आपल्या आजूबाजूला अशाही काही व्यक्ती आहेत, संस्था आहेत, ज्यांच्या माध्यमातून सकारात्मकता पोहोचवण्याचं काम, माणुसकी जपण्याचं काम होतं आहे. त्या घडामोडी आता मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. शिर्डीमध्ये कोरोना रुग्णांच्या मदतीकरता कोपरगावच्या तरुणांनी एकत्र येत वॉर रूम तयार केली आहे. या वॉर रूमच्या माध्यमातून रुग्णांना बेड मिळवून देणं, औषधं, ऑक्सिजन बेड, प्लाझ्मा, ॲम्ब्युलन्स किंवा औषधं हे सगळं मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. या तरुणांनी आपापल्या टीम्स तयार केलेल्या आहेत. तुषार पोटे आणि त्याच्या मित्रांनी मिळून या वॉर रूमच्या माध्यमातून लोकांच्या मदतीकरता एक मोठं काम उभं केलेलं आहे. या टीमनुसार प्रत्येक टीममध्ये 4 लोक आहेत. त्याच्यामध्ये 6 टीम वेगवेगळ्या स्वरूपात आम्ही त्यांचे नंबर प्रसिद्ध करणार आहोत. मग ॲम्ब्युलन्सची एक टीम असेल, प्लाझ्माची एक टीम असेल, बेड अवेलेबिलिटीची एक टीम असेल, मेडिसिन हेल्पची एक टीम असेल, डॉक्टर मार्गदर्शनाची एक टीम असेल. या सर्व टीमच्या माध्यमातून ही सर्व मदत रुग्णांपर्यंत अथवा रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. या सगळ्या प्रश्नांमध्ये मदत करण्याकरता ही जी कोपरगाव कोरोना वॉर रूम तयार केलेली आहे, या युवकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. विशेष अभिनंदन मला याकरता करावं असं वाटतं, या वॉर रूममध्ये सर्वपक्षीय तरुण एकत्र आलेले आहेत, ज्याची सध्याच्या काळामध्ये खूप गरज आहे. गाव पातळीवर, राज्य पातळीवर आणि देश पातळीवर सुद्धा या कोपरगावच्या तरुणांचा आदर्श सर्वांनी घ्यावा. आता बातमी आहे एका 110 वर्षांच्या आजींची, ज्यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. इंदापूरमधल्या लक्ष्मीबाई देवकर या आजींना कोरोना झाल्यानंतर त्यांच्यावर भिगवणच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. सुरुवातीला त्यांची ऑक्सिजनची लेवल 80-85च्या दरम्यान होती. मात्र औषधोपचारांनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. त्यामुळे आजीबाईंनी अवघ्या 7 दिवसांमध्येच कोरोनावर मात केली. त्यानंतर सगळ्या चाचण्या करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्या, आमचे मामा, आजी ही पॉझिटिव्ह आली तपासणी केल्यावर. तिथून पुढे बिगून त्या रुग्णालयात ॲडमिट झाली. तिथून मग काय 4-5 दिवसात आजी व्यवस्थित झाली, घरी सोडलं. लोक बळी पडतायत वेगवेगळ्या गोष्टींमुळे. कोरोनाच्या संसर्गामुळे तर बळी पडण्याचं प्रमाण प्रचंड आहे. लोकांकरता कोरोना घातक आहे असं सांगितलं जातं. मात्र आयुष्याचे 94 उन्हाळे अनुभवलेल्या जिगरबाज आजी आजोबांनी कोरोनावर मात केली आहे, तीही अवघ्या 14 दिवसांमध्ये. कोरोनाला धोबीपछाड करून सगळ्यांना सुखद धक्का या आजी आजोबांनी दिलेला आहे. संगमनेर तालुक्यातील जोरवे गावातील 94 वर्षाचे मॅड पती पत्नींनी कोरोनावर सक्षमपणे मात केली आहे. हॉस्पिटलमध्ये असताना सर्वच कुटुंबातील सदस्यांनी त्यांना आवडते पदार्थ खाण्यास दिले, तर मानसिक आधारही दिला. आज उपचार घेऊन घरी परतलेल्या आजी आजोबांचं त्यांच्या घरच्यांनी जल्लोषात स्वागत केलेलं आहे. 92 वर्षात त्यांनी कोरोनावर उत्तम प्रकारे मात केली, कोरोना हरवला
आणि ते आज व्यवस्थितपणे सुखरूपपणे घरी आलेले आहेत. तसेच माझी आई सौ सुलोचना दिगंबर मैड याही कोरोनाने आजारी होत्या, त्याही हॉस्पिटलमध्ये होत्या. 14 दिवस दोघांनी अतिशय एकमेकाची सेवा करून, आम्हाला तर कोणाला आतमध्ये येऊ देत नव्हते, तरी त्या दोघांनी एकमेकाची काळजी घेऊन, विशेषतः आमच्या आईनी वडिलांची खूप काळजी घेतली. दवाखान्यात त्यांना पाणी, जेवण, खाणं व्यवस्थितपणे सांभाळलं आणि आज त्यांनी कोरोनावर मात केली. कालपासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून 18 वर्षांवरील सगळ्यांना लसीकरणासाठी राज्यामध्ये सुरुवात झालेली आहे. पण बांधकाम मजुरांना ही नोंदणी नेमकी कशी करायची याची नीटची माहिती नाहीये. त्यामुळे नवी मुंबईतल्या एका डॉक्टर तरुणानं पुढाकार घेतला. या असंघटित कामगारांना लस मिळवून देण्याचा चंग बांधला. या कामाकरता डॉक्टर प्रशांत थोरात हे नाक्या नाक्यावर जाऊन कामगारांची ऑनलाईन नोंदणी करतायत. या कामगारांपर्यंत राज्य सरकारने देखील यांचा विचार केला नाही, केंद्र सरकारने देखील ह्या लोकांचा विचार केला नसेल, म्हणूनच ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे करू शकत नाही. काय तुमच्या मनात नक्की भावना आहे? लसीकरणाची सुरुवात 18 वर्षापेक्षा सर्व लोकांना आपण सुरू केलेली आहे, पण यासाठी ऑनलाईन नोंदणी करणं बंधनकारक केलेलं आहे. आणि समाजातले काही अशिक्षित घटक किंवा तांत्रिकदृष्ट्या अक्षम असणारी लोक अशा प्रकारची नोंदणी करणार नाहीत आणि ते लसीकरणाच्या प्रवाहाबाहेर जातील. ही गरज लक्षात घेऊन प्रभात ट्रस्ट नाका कामगारांसाठी नियमितपणे सौर ऊर्जेवरचं आधारित जगातील पहिलं फिरतं नेत्रालय हे नवी मुंबईमध्ये चालवत असतं. आणि या नेत्रालयाच्या माध्यमातून नाका कामगार हे आमच्या एका परिवाराचे घटक आहेत आणि या परिवाराची जबाबदारी घेण्याच्या उद्देशाने आम्ही आजपासून यांची नोंदणी सहाय्यता कक्ष सुरू केलेला आहे. नवी मुंबईमध्ये अंदाजे 10 ते 12 कामगार नाके आहेत, ज्या ठिकाणी कामगार आपल्या रोजीरोटीसाठी सकाळी 8 ते 10 या वेळेत जमा होतात. याच वेळेत त्यांना तिथे भेटून लसीकरणाबद्दल जनजागृती करून त्यांच्या मनातील त्याबद्दलच्या शंका दूर करून लसीकरण घेण्यासाठी आम्ही त्यांना प्रवृत्त करणार आहोत. त्याचबरोबर तांत्रिकदृष्ट्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करून त्यांना OTP मिळवून देऊन त्यांचं रजिस्ट्रेशन करणं, त्याचबरोबर त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन जाणं आणि दुसरा डोससुद्धा घ्यावा लागेल याबद्दलची जनजागृती आम्ही करण्याचा विचार आहे. एक तर आम्ही गरीब लोक आहे आणि नाका कामगार, आमच्याकडे मोबाईल नाही, काय नाही आणि रोजगार नाही. आणि आपण गरीब मग कुठं नोंदणी करायला गेला तर मग ते मोबाईलचा हे पाहिजे बोलतात, त्याच्यावर OTP येणार, ते येणार, ते त्यांच्याकडे मोबाईल नाही, काय नाही, गरीब लोक आहे. तो रोज हातावर मजुरी असतात आणि काम नाही, धंदा नाही, काय नाही, आता सगळं बंद आहे. आणि कुठं रोडवर झोपतात, कोणाचा काही भाड्यावर नाही आहे, कोणी बेरोजगार आहे, सगळा जाम गंभीर परिस्थिती आहे. कोरोनाच्या या प्रकोपात आपण गेल्या काही महिन्यांमध्ये धडधाकट लोकांचेही मृत्यू होताना बघतोय, ऐकतोय. मात्र सकारात्मक विचारानं कोरोनासारख्या आजाराशी लढा दिला तर आपण कोरोनावर सहज मातही करू शकतो, हे नागपूरच्या 56 वर्षाच्या मेघा भांदरकर यांनी दाखवून दिलंय. 2 वर्षांआधी कर्करोगामुळे मेघा यांची एक किडनी निकामी झाली होती. त्या एकाच किडनीवर आपलं आयुष्य जगतायत. त्यातच कोरोनाची लागण झाल्याच्या नंतरही त्यांनी त्यावर यशस्वी मात केली आहे. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये चक्क 50% इन्फेक्शन होतं. तर त्यांची मेडिकल हिस्ट्री पाहता डॉक्टरही काहीसे चिंतेतच होते, पण त्यावरही त्यांनी आपल्या जिद्दीनं मात केली. 2 दिवसा पहिले ताप आलेला होता. त्यानंतर 27 तारखेला कोरोना टेस्ट केली तर पॉझिटिव्ह आली. नंतर 4 दिवस डॉक्टरच्या सल्ल्याने 4 दिवस गोळ्या घेतल्यानंतरही 4 दिवसानंतर तब्येत माझी खालावत होती. नंतर CT स्कॅन केला, त्यामध्ये स्कोअर 12 आलेला होता. 3 वर्षाआधी माझी किडनी खराब झाली होती, त्यामध्ये माझी एक किडनी काढण्यात आली. डॉक्टरांनी म्हटलं की तुम्हाला ताबडतोब ॲडमिट करावं लागते. त्यानंतरही मी घाबरले नाही आणि सकारात्मक विचार करून ॲडमिट झाले. कोणालाही कोरोना झाला तर घाबरू नका, एवढी काही घाबरण्यालायक बिमारी नाही आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कोरोनावर मात केलेल्या एका तरुणाचा डान्स व्हायरल झालाय. कोविड केअर सेंटरमधून घरी निघण्यापूर्वी त्या तरुणानं नृत्य करत कोरोना योद्धांचे आभार मानले, तर इतर रुग्णांचं मनोरंजन करत त्यांचं मनोधैर्य वाढवण्यामध्ये हातभार लावला. असाच सकारात्मक विचार करणाऱ्या, ज्यांनी कोरोनावर अगदी आपल्या जिद्दीनं मात केलेली आहे, अशा सगळ्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.
अर्थातच जे आत्ता कोरोना बाधित असतील ते नक्की कोरोनामधनं बाहेर येतील हा विश्वास आपण त्यांच्यामध्ये या सकारात्मक बातम्यांच्या माध्यमातून नक्कीच निर्माण करू शकतो. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. आपल्या सगळ्यांना त्रिसूत्री लक्षात ठेवायची आहे. हात सतत सॅनिटाईज करत राहायचे आहेत, धुवत राहायचे आहेत, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत मास्क वापरायचा आहे. इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. किचन और वार्डरोब के लिए अच्छे